गुन्हेगारी कोणी करावी आणि गुन्हेगारी कोण करायला लावणार हे नेतृत्व फक्त उत्तम जानकरमध्ये आहे. कारण की आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण वेळापूरमध्ये आहोत. संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली असून माळशिरस तालुक्यात देखील मोठ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्ष कामाला लागलेले दिसून येत आहेत. आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विनू येडगे आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. एकंदरीत वेळापूरमध्ये वातावरण कसं आहे, भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्षाचं प्रचार यंत्रणा कशी आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. नमस्ते. नमस्ते पत्रकार साहेब. तरी वातावरण कसं आहे इथं भारतीय जनता पार्टीला? वातावरण वेळापूरमध्ये भरपूर प्रमाणात भारतीय जनता पार्टीसाठीच चांगलं आहे. कारण जनतेच्या मनातूनच सूर येत आहे की यावेळेस 100% बदल करावा लागतोय. बदल एवढ्यासाठी करावा लागतोय की विकास कामं करण्यासाठी करावं लागतोय. ते आमचे नेते, आमचा आधारवड आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या नेतृत्वाखाली वेळापूर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या दृष्टिकोनाने इथं 100% बदल होणार आहे. आणि आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि वेळापूर जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रेरणाताई खंडागे असतील, पंचायत समितीचे उमेदवार अमृतबाई माने देशमुख असतील, ह्या दोन्ही उमेदवारांना ह्या वेळापुरात प्रचंड अशी एवढ्या मोठ्या जनतेनं प्रतिसाद दिलेला आहे की 100% या वेळापूरचा 100% बदल होणार आहे. आता या भागामध्ये एकंदरीत पाहत असताना माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या माध्यमातून विकास झाला आहे का? तो विकास प्रकार कशा 100% साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास झालेला आहे. वेळापूरमध्ये तुम्ही इथं थोड्या अंतरावर गेला तर लिमगाव रोड आहे. लिमगाव रोडचा निधी रामभाऊ सातपुते साहेबांनीच टाकलेला आहे. थोड्या अंतरावर अजून गेला तर इथं आडत माया लागतोय, तिथल्या पण रोडचा निधी 100% रामभाऊ सातपुते साहेबांनी टाकलेला आहे. तसंच अजून शेतकऱ्यांसाठी DPचा विषय असेल, आम्ही थोड्याच दिवसाखाली 4-5 DPचं उद्घाटन भाऊंच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आता इथं विद्यमान आमदार असताना देखील इथं विकास झाला आहे का? मग आता विद्यमान आमदार झालेले एक वर्ष पत्रकार साहेब विद्यमान आमदार नावापुरतं आहेत. त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनाने या वेळापुरात कोणतंही काम चांगलं केलं नाही. वेळापुरात 2.5 वर्ष झालं आमदार होऊन तरी एकही काम या वेळापूरसाठी केलं नाही. रस्ते तसेच, खड्डे तसेच, गटारी तसेच, अजून विविध प्रश्न लोकांचे तसेच पडलेले आहेत. मग एकंदरीत आता शाहीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यामध्ये माझे आमदार राम त्या ठिकाणी कसं पाहता तुम्ही? अहो पत्रकार साहेब, हे जे आमदार आहेत ते चालू जे उत्तम जानकर हे नुसते थोटांड म्हणलं तरी चालेल. कारण की गुन्हेगारी कोणी करावी आणि गुन्हेगारी कोण करायला लावणार हे नेतृत्व फक्त उत्तम जानकरमध्ये आहे. कारण की आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल तहसीलदारसारखं विषय असतील त्यांच्यावर अन्याय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्या बाजूनं होतो तेव्हा भरपूर अन्याय करणाऱ्या लोकांवरती ह्या उत्तम जानकरनं केलं. आणि आमचे नेते, आमचा आधारवड आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी ज्यावेळेस भाऊंकडे आम्ही गेलो, आम्ही तुमच्यापाशी फुल ताकदीने काम करतो, भाऊंनी भेटल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगितलं की पिनू, तुम्ही कोणतीही गुन्हेगारी किंवा कुणावरही अन्याय कधीच करणार नाही, तरच माझ्यापाशी राहायचं. ही फक्त दानत रामभाऊ सातपुते साहेबांपाशी आहे. आणि उत्तम जानकरकडे जर तुम्ही कार्यकर्ते बघितले तर समजे गुंडगिरीचे आहेत. त्यांनी मोठे मोठे गुन्हे करायला लावलेले हे उत्तम जानकर आहेत. कसं असतं, खोटं बोलून मोठं व्हायची ही सवय झालेली आहे आणि ती खोटं बोलून मोठं होऊनच आमदार झालेले आहेत. मग एकंदरीत जनता सर्वसामान्य लोक धावून येत आहेत. मातंग समाज असेल, आज कित्येक वर्ष त्यांचं संकट मातंग समाज आहे. त्यांना कोणत्याही ग्रामपंचायतला, जिल्हा परिषदला कुठेही त्यांनी कधी उमेदवारी दिली नाही. आज भाऊंकडे त्यांनी एक शब्द टाकला तर त्यांना उमेदवारी भेटली. आणि तिथला माई समाज असेल, इतर रामू समाज असेल, प्रत्येक समाज तुम्ही घ्या, मराठा समाज असेल, मराठी समाजाला सतत उमेदवारी भाऊंच्या रूपात भेटली. आजपर्यंत त्यांना कधी मोहिते पाटलांनी उमेदवारी देऊ शकले नाहीत. की भाऊंनी ते काम करून दावलेलं आहे.
म्हणजे एकंदरीत आता जातीच्या मुद्द्यावर आलं तर माळशिरस तालुक्यामध्ये एसटीचा कोटा दाखला काढला म्हणून अनेक मोर्चे आंदोलनं निघली, सगळं झालं. त्यामध्ये आमदार उत्तम जानकर आमदार देखील झाले, परंतु आता त्यांचा मुलगा देखील या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दहेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला समोर जातोय. याबद्दल आपलं काय मत आहे? आता तुम्ही पत्रकार साहेब 100% तुमचं खरं आहे. त्यांनी एससीची जात चोरी केलेली आहे. मी पण एक धनगर समाजाचा त्यांच्या जातीचा कार्यकर्ता, मी ओरिजिनल धनगर आहे. आणि ती जर खोटं बनावट कागद करून कधी त्याने आपल्याला दाखवा दावा, मग त्यांना दाखला कस काय भेटला? एसी त्यांनी समाजावर अन्याय ना, आणि त्यांच्या मुलाला दाखल्यावर केले. आणि तिथं आता तिथं पण खोटं बोलूनच मोठं व्हायचंय. त्यांना समजा घराणीशाही ह्यांना अजून मोहिते पाटलांनी जशी घराणीशाही चालवली तशी ह्यांना घराणीशाही चालवायची. आणि तिथं त्यांच्या मुलाचा 100% पराभव आहे. त्यांच्या मुलाचं एकही या भागात काम नाही. वेळापुरात जर मी चालत फिरलो तर 5-50 युवक तरुण गोळा होते, पण त्यांचा जानकर आमदाराचा मुलगा आहे. रोडला चाललं तरी एक जण त्यांच्या मागे नसतो. मग तिथं कसं काय निवडून येईल? तिथं 100% आमचे नेते, आमचा आदरवड आमदार अंबाव सातपुते साहेब यांच्या घरच्या म्हणजे धर्मपत्नी संस्कृता वहिनी साहेब यांचा विजय होणार आहे. कारण का माहीत आहे का, थोड्या दिवसात किती लांब न येऊन एवढा मोठा त्यांच्या आमदार साहेबांनी कामं करून जनतेस धावलेले. आणि तिथल्या जनतेचं एकच ध्येय आहे, विकासाच्या बाबतीत जो पुढे असेल त्याला मतदान करणार. आणि 100% तिकडे विकास केलेला आहे भाऊंनी, त्यामुळे वहिनी साहेब 100% विजय होणार आहेत. ही काय या दगडावरली पांढरी रेघ आहे. ओके, धन्यवाद.